स्वतःचे नागडे फोटो या मंत्र्याने या लाडक्या बहिणीला व्हॉट्सअप करून पाठवले होते। मित्रहो नमस्कार। धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। मुंडे प्रकरणामध्ये महायुती सरकार आणि अजित पवार यांच्या पक्षाची पुरती बदनामी झालेली आहे। हे जर सगळं आधीच झालं असतं तर यांची इज्जत नक्की वाचू शकली असती कदाचित। अहो, राजकारण हे एखाद्याच्या जीवापेक्षा सुद्धा महत्वाचं बनलंय, हेच या सगळ्या प्रकरणातून दिसून आलं ना। मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणी वसुलीची बैठक झाली असल्याचा सर्वात मोठा आरोप भाजपच्या आमदारांनीच केला। आता याची अजून काही चौकशी बहुतेक झालेली नाही। आता का कशासाठी हा भाग वेगळा, पण याच खंडणीतून पुढे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती। दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विषयही चर्चेत आहे। खोटी कागदपत्र देऊन सरकारी घरं लाटली असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि पुढे कोर्टामध्ये देखील तो सिद्ध झाला। कोर्टानं मंत्री कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे, तरीही महायुती सरकार त्यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी संधी देत आहे। मुंडे कोकाटे हे 2 मंत्री सध्या प्रचंड वादग्रस्त ठरलेले असताना आणखी एका मंत्र्याचा विषय ऐरणीवर आला। पश्चिम महाराष्ट्रातील या मंत्र्याचे कारनामे आधीही गाजलेले आहेत। गोरे काळे की काळे गोरे, बघा, एकीकडे लाडक्या बहिणीचं राजकारण केलं जातं आणि दुसरीकडे एक बहीण महायुतीतल्या म्हणजे भाजपच्या एका मंत्र्यावर खळबळजनक आरोप करीत आहे। याबाबत बघा, सामनानं सविस्तर बातमी दिलेली आहे। त्यानुसार स्वतःचे नागडे फोटो या मंत्र्याने या लाडक्या बहिणीला व्हॉट्सअप करून पाठवले होते। हे प्रकरण जुनं झालं असलं तरी नव्यानं चव्हाट्यावर आलं आहे। विकृतीचा कळस झाला आहे सगळा। 2016 मध्ये या मंत्र्यांनी सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली, तसंच पुन्हा त्रास देणार नाही अशी वकिलामार्फत हमीही दिली होती। पण आता महायुती सरकारमध्ये या महाशयांना मंत्री पदाचे बक्षीस देण्यात आलं। या महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली। जानेवारी 25 पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली। त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले, तिची बदनामी केली गेली। 9 जानेवारी 25 रोजी पीडित महिलेच्या घरी एक पत्र आलं, त्यामध्ये 16ची तक्रार होती। हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असं पीडित महिलेनं राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे। याच प्रकरणामध्ये भाजपच्या या लाडक्या नेत्यावर गुन्हा देखील झाला होता। अटक टाळण्यासाठी त्यांनी सातारा न्यायालयात, जिल्हा न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर त्यांना अटक होऊन 10 दिवसांची जेलबारीही झाली होती, असं या बातमीत म्हटलंय। पण आपण न्यायालयात निर्दोष मुक्त झालेलो आहोत, आपण हक्कभंग आणणार, अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणार, असं आता या मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आता पुन्हा त्या महिलेची बदनामी करून त्रास दिला जात आहे। या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून या मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे, असं देखील सामनानं म्हटलं आहे। अहो, एवढंच नाही तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दाव्यानुसार 17 मार्च पासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या पीडित महिलेनं दिला आहे। काय मंत्री आणि काय विकृती, काय खरं आणि काय खोटं। मोठ्या संस्कृतपणाचा ढोल वाजवणाऱ्या भाजपचे हे मंत्री होणार का त्यांचा राजीनामा? काय बोलणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? पण बघा, त्याआधी या मंत्र्यांनीच खुलासा केलेला आहे, न्यायालयाने आपल्याला निर्दोष मुक्त केलं आहे असं या मंत्र्यांनी सांगितलंय। मग आता हे प्रकरण पुन्हा का समोर आलं समजू शकत नाही। आता ही पीडित महिला जर खरोखर उपोषणाला बसली तर या मंत्र्याबरोबर भाजपची डोकेदुखी नक्की वाढणार। काय चाललंय राव, मंत्र्यावर कसल्या थिल्लरपणाचे आरोप, आणि अशा प्रकारचे आरोप असणारे मंत्री आपल्या मंत्रिमंडळामध्ये असावेत? अशा मंत्र्यांकडून किंवा अशा लोकप्रतिनिधीकडून आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी कायदे करायला हवेत। कायद्याचा कुठं आदर केला जातो, कुठं अनादर केला जातो। कायदा हा प्रचंड म्हणजे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे आपल्यासाठी, पण प्रत्यक्षामध्ये कायद्याचं काय होतं हे आपण पाहतो आहोत।
आणि कायदे बनवणारे मंडळी जे आहेत त्यांच्यावर किती खालच्या पातळीचे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत मित्रांनो. म्हणजे खरोखर हे सगळं धक्कादायक आहे. मंत्री पातळीवरच्या अनेक नेत्यांच्यावर इतके असे आरोप की जे जवळपास आरोप सगळे कायद्याचा मुर्दा पाडल्याचे आरोप होतात. अर्थात हे आता आरोप असतात. कुणावर आरोप झालं तर लगेच त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारता येत नाही. पण अशा संशयाच्या वावटळीमध्ये अशा मंत्र्यांनी मंत्रिपदाच्या खुर्चीवर राहणं हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.